बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबईमधील बांधकाम माफियांना महापालिकेचा दणका बसलेला आहे। आता आयआयटीनं धोकादायक ठरवल्याशिवाय कोणत्याच इमारतीचा पुनर्विकास करता येणार नाहीये। त्यामुळे बांधकाम माफियांच्या स्वप्नावरती पाणी फिरलंय। याबाबत महापालिका आयुक्तांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। आपल्यासोबत महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, गेल्या काही वर्षांपासून हा एक नवीन फंडा नवी मुंबईमध्ये सुरू होता। सिडको निर्मित जी इमारती आहेत त्या धोकादायक आहेत, JN1 JN2च्या ते सर्वश्रुत आहेत, परंतु त्याचा फायदा घेत इतर सुस्थितीमध्ये असलेल्या इमारती देखील आता धोकादायक ठरवून त्याचा पुनर्बांधणी करण्याचा घाट इथल्या काही लोकांनी केलेला होता। त्याला आता तुम्ही आळा बसवलेला आहे, तुम्ही तसं परिपत्रकच काढलेलं आहे। याच्याबाबत मी असं सांगेल की सिडकोची जी निर्मिती झाली आपण, तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्या इमारती बांधल्या गेल्या त्याचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये काही कमकुवतपणा राहिला असेल आणि मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाची कामं सुरू झालीत। ही पुनर्विकासाची कामं होत असताना योग्य बिल्डिंग ह्या प्राधान्याने व्हावेत हा मुख्य हेतू ठेवून आम्ही हे परिपत्रक काढलं। माझी एक गोष्ट अशी लक्षात आली की ज्यावेळेस पावसाळ्यापूर्वी आमच्या C1 डिक्लेअर केलेल्या इमारत आम्ही खाली करायला गेल्यानंतर अनेक नागरिक माझ्याकडे येऊन म्हटले की आमच्या इमारती अजूनही सुस्थितीत आहेत, आम्ही तिथे राहू शकतो। आणि मग एक बाजूला C1चं सर्टिफिकेट मिळतं आणि नागरिकांचा असा अभिप्राय येतो, तर याच्यामध्ये कुठेतरी मला तफावत वाटली ह्या दोन्ही याच्यामध्ये। आपल्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी अपॉइंट केली गेली आणि तीच कमिटी ह्या इमारती धोकादायक म्हणूनच डिक्लेअर केलं जातं। मात्र खाजगी संस्थांकडून हे सर्रास अशा सर्टिफिकेट आणून हे आता केलं जाणार आहे। यावर आता कितपत आळा बसेल आणि IITचंच बंधन टाकल्यामुळे नक्कीच असे माफियांच्या ह्याच्यावरती किंवा अशा कामकाजावरती आता आळा बसेल नक्कीच। निश्चितपणे आपण बघितलं की राज्य शासनाने ह्या इमारतींच्या सिडको निर्मित जे हाऊसिंग होते त्याचा पुनर्विकासासाठी 2014-15मध्ये धोरण आणलं आणि विभाग आयुक्त महानगरपालिकेच्याच अध्यक्षतेखाली कमिटी ठेवली। परंतु कमिटीपुढे येणारे जे कागदपत्र आहेत त्याच्या आधारे